विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. निधीवरून मतभेद असल्यास आधी आयुक्तांमार्फत, नंतर समन्वय समिती आणि शेवटी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तोडगा निघणार. पुढील 15 दिवसांमध्ये वाटपावरती शिक्कामोर्तब होणार अशी ही शक्यता. नांदेड जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी. शिंदेंच्या सेनेकडून पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची मागणी. नांदेडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, मंत्री संजय राठोड यांना निवेदन. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर ऋतू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात जुंपली. पक्षाची प्रतिमा मलिन करू नका, दोघांमधील हेवेदावे बाजूला ठेवून काम करा, अमित साटम यांच्या या सूचना. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असणार. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतर देखील जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा, सरकारला अल्टिमेटम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेलं नाही. त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये यावं. जरांगेंचं मराठा समाजाला हे आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढला जाईल. 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाही असाही आरोप. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागतायत. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र. तर फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवावेत अशी देखील मागणी. रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणी 19 जणांवरती गुन्हा. तर चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही यामध्ये समावेश. अमरावतीमधील श्री जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट. दुर्घटनेमध्ये 3 नवजात बाळांचा मृत्यू. अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरण. रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत 3 दिवसांपूर्वी संपलेली. 17 जुलैला फायर ऑडिट करण्यासंदर्भात पीडब्ल्यूडीला पत्र. पीडब्ल्यूडीचं पत्राकडे मात्र दुर्लक्ष. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत शिक्षण मंत्र्यांची बैठक. शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड ही खपवून घेतली जाणार नाही. शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये तडजोड होणार नाही. हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल असा भुसेंचा इशारा. गडचिरोलीमधील चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही, त्यामुळे गर्भवतीसह बाळही दगावल्याचा आरोप. या प्रकरणी चौकशी समिती गठीत. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. सुट्या तेलाच्या बंदीमुळे ग्राहकांसह व्यापारी अडचणीत. तोडगा काढण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. तेल व्यापाऱ्यांवर देखील अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू, फडणवीसांची ग्वाही. राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. शिवाजी पार्क कॅफे कॅडल्ससह मुंबई क्रिकेट क्लबच्या 5 आस्थापनांचे परवाने निलंबित. नवी मुंबई दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 1,85,000 रुपयांचे भेसळयुक्त दूध जप्त. केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीनं उठवली. महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार. काही भागामध्ये वादळी पावसाचा देखील अंदाज. मुंबईमध्ये पुरेसा पाणीसाठा. मात्र तूर्त पाणी कपात कायम. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा. पालिकेकडून पाणी कपात कायम ठेवण्याचे संकेत.
पुण्याच्या शिरूरमध्ये भरधाव ट्रकची कार आणि 2 दुचाकींना धडक. वाहनांना धडक दिल्यानंतर चालकाची धावत्या ट्रकमधून उडी. ट्रक थेट घरावर जाऊन आदळला. गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणामध्ये एनआयएची देशभरात कारवाई. महाराष्ट्राच्या जुन्नरसह गुजरात, तेलंगणा, बिहार आणि दिल्लीमध्ये छापेमारी. ऑपरेशन सिंदूर दरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाईट्सवरती हल्ल्याचा प्रयत्न. म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4,462 घरांची लॉटरी करण्यात आली जाहीर. तर घरांच्या किमती 13 लाखापासून सुरू. 15 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.